गावात सगळे त्याला वेडा म्हणायचे. पण त्याच्या मृत्यूनंतर जे सापडलं ते पाहून संपूर्ण गाव स्तब्ध झालं. मित्रांनो, प्रत्येक शांत माणूस कमकुवत नसतो. काही जण आयुष्यभर स्वतःपेक्षा इतरांसाठी जगत असतात. आजची कथा अशाच एका माणसाची आहे. एका गावात गोपाळ नावाचा एक साधा माणूस राहत होता. तो दिवसभर गावभर फिरायचा. कुणाच्या शेतात पाणी सोडायचं, कुणाच्या घरासमोरचा रस्ता साफ करायचा, तर कधी एखाद्या वृद्धाला औषध आणून द्यायचा. बदल्यात तो कधी पैसे मागायचा नाही. त्यामुळे गावातील काही लोक त्याला वेडा गोपाळ म्हणायचे. मुलंही त्याची चेष्टा करायची. पण गोपाळ फक्त हसायचा. वर्षानुवर्षे तो असाच जागला. एके दिवशी अचानक त्याचा मृत्यू झाला. अंत्यसंस्काराला फार कमी लोक आले. काही दिवसांनी ग्रामपंचायतीला एक वकिलांचं पत्र आलं. त्यात लिहिलं होतं, गोपाळने आयुष्यभर थोडे थोडके पैसे साठवून गावासाठी एक निधी तयार केला आहे. त्या पैशातून गावात वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि वृद्धांसाठी मोफत औषध केंद्र सुरू करावं. पत्रासोबत बँकेचा धनादेश होता. रक्कम पाहून सगळे अवाक झाले. गोपाळकडे लाखो रुपये होते, पण त्याने स्वतःसाठी कधीच एक चांगला शर्टही घेतला नव्हता. गावातील ज्या लोकांनी त्याची थट्टा केली होती, त्यांची मान खाली गेली. काही दिवसांनी वाचनालयाच्या प्रवेशद्वारावरती एक फलक लावण्यात आला. त्यावरती लिहिलं होतं, वेडा गोपाळ सार्वजनिक वाचनालय. ते नाव पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवसानंतर गावात कोणालाही त्याच्या कपड्यांवरून, परिस्थितीवरून किंवा शांत स्वभावावरून कमी लेखलं गेलं नाही. तर मंडळींनो, आजच्या या गोष्टीमधून आपल्याला ही शिकवण मिळते की माणसाची खरी किंमत त्याच्या दिसण्यात नसते, तर त्याच्या कृतीत असते. काही लोक जाताना संपत्ती नाही, तर कायमची प्रेरणा मागे ठेवून जातात. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही माझी आजची गोष्ट कशी वाटली ही मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ रोज घेऊन येत राहील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.